दिनानिमित्त एकत्र आलेलो आहोत। 1980 साली सुरू झालेली शरद जोशींची चळवळ आज 2024 मध्ये आज स्मृती दिनानिमित्त आपण एकत्र का आलो, तर कोणत्याही महात्म्यांनी जे स्वप्न पाहिले राहते, शरद जोशींनी जे आंदोलनाच्या स्वरूपातून जी मांडणी केली देशभर, तर शेवटच्या टप्प्यात त्यांनी जेव्हा गॅट करार लागू झाला, जगाचा बाजार मोकळा झाला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं जगाच्या बाजारपेठेत जे टिकल तेच तुमच्या शेतात पिकवा, कारण की तंत्रज्ञानाशिवाय जग पुढे जात नाही। कारण आज जगाची लोकसंख्या जी आहे ही 700 कोटी आहे। 2050 पर्यंत 1000 कोटी या जगाची लोकसंख्या होणार आहे। तर त्यांचं म्हणणं असं पडलं, जगातील जे उत्पादन जे वाढल, जमिनीचा आकार फक्त 10% वाढणार आहे याच्या पुढच्या 2050 पर्यंत, परंतु 10% ओलिताखाली येईल किंवा क्षेत्र वाढल, परंतु 90% जे अन्नधान्य किंवा शेतात पिकणारा माल हा तंत्रज्ञानाने पुरवठा होण्यात येईल। जर तंत्रज्ञान आपण स्वीकारलं आणि जगातलं तंत्रज्ञान जर आपण आपल्या शेतात वापरलं, तरच 1000 कोटीची लोकसंख्या सामावून घ्यायची या जमिनीची ताकद राहील। काही लोक म्हणतात की सेंद्रिय शेती करा, आमच्या वडिलांनी सुद्धा सेंद्रिय शेती केली नाही अशातला भाग नाही। 1960च्या खाली देशामध्ये म्हणजे कीटकनाशकही नव्हते, हायब्रिड बियाणंही नव्हतं, आणि पूर्णपणे ती सेंद्रिय असताना त्यावेळेस जास्तीत जास्त त्याचा तो खटला चालवण्या इतपत त्याला अन्नधान्य व्हायचं। कारण की माझ्या वडिलांनी जेव्हा 85 एकर जमीन केली त्यावेळेस 11 गडी होते, त्या 11 गड्याचं कुटुंब म्हणजे ज्वारीमध्ये साल होतं आणि आमचं कुटुंब होतं। एवढ्याच जणांची भूक भागवायची ताकद त्यावेळेच्या शेतीमध्ये होती। परंतु 1960 नंतर जे तंत्रज्ञानात जे बदल झाले, त्या तंत्रज्ञानाने जसं वसंतराव नाईकाचा काळ आला, हायब्रिड बियाणं आलं, हायब्रिड बियाणानंतर टिश्यू कल्चर आलं, कलम आली, आणि आत्ताचं जे तंत्रज्ञान आहे जेनेटिक मॉडिफाईड तंत्रज्ञान जे आहे हे जर्मनीमध्ये शोध लागला आणि अमेरिकन कंपनीने हे बियाणं आपल्याला पर्यंत पोहोचवलेलं आहे। याचा अर्थ काय की तुम्ही जर तंत्रज्ञान वापरू शकले तरच जगाची भूक मिटेल। आता शरद जोशींनी दुसरा मंत्र दिला की शेतामध्ये शेततेल म्हणजे जोपर्यंत शेतकरी, कारण की सगळ्यात जास्त जगामध्ये आज भाव ऊर्जेचे आहे, ते विजेचे असो की पेट्रोलचे असो की डिझेलचे असो। भारतामध्ये सध्या जो मका आहे तो साधा मका आहे, तरी पण 2100 रुपये भावाने अमेरिका इथेनॉल बनवण्यासाठी सध्या भारतातून मका नेत आहे। आणि अमेरिका सध्या एकेकाळी जे निर्भर राष्ट्र होतं तेलाच्या बाबतीत, कोणत्या क्रूड, पेट्रोल, डिझेल आणि गॅस या बाबतीत ते अरब देशावर अवलंबून होतं। परंतु सेल नावाची एक कंपनी आहे, तिनं असं काही संशोधन केलं की मक्यापासून, गव्हापासून, ज्वारीपासून इथेनॉल बनवण्याचं काम त्यांनी सुरू केल्यामुळं त्यांनी सध्या जगामध्ये जेवढं पेट्रोल बनत आहे, डिझेल बनत आहे, हे अमेरिका त्याच्यात आता समृद्ध झालेला आहे। स्वतःचं पेट्रोल ते स्वतः बनवत आहे। जर भारताला जर पुढची दिशा जर मिळवायची असेल तर नुसतं बीटी कापसामधलं तंत्रज्ञान नाही, तर 22 पिकात हे तंत्रज्ञान आलेलं आहे। म्हणजे 5 रुपये किलो वांगे जरी पिकवले तरी 500 क्विंटल वांगे बांगलादेशात होत आहे। मका 60 क्विंटल पिकत आहे एका एकरमध्ये, 30 क्विंटल सोयाबीन पिकत आहे, 20 क्विंटल कापूस पिकत आहे। आज हे जर आपण प्लॉट बघितलेला आहे, हा 2006 मध्ये अमेरिकेत या तंत्रज्ञानाचा शोध लागला। मोन्सॅन्टो नावाची कंपनी होती आणि तणनाशक प्रतिबंधक म्हणजे तण सहनशील अशी ही व्हेरायटी आहे। ही जी व्हेरायटी आहे ही शार्क वन आहे। हिचं आम्ही जेव्हा लोक यायच्या आधी शिवार फेरी एक वेळा केली, ते एक बोंड 7.5 ग्रॅमपर्यंत बसलेलं आहे। याचा अर्थ काय की एका झाडावर जर 100 बोंड लावू शकलो तो 1.25 किलो कापूस एका झाडापासून होऊ शकते। आणि या मुलाखतीत तुम्ही ऐकलंच असाल की कोणत्या विपरीत परिस्थितीत त्यांनी हे पीक घेतलेलं आहे, कारण की सगळ्या मिलिंद भाऊचा अभ्यासच आहे आणि त्यांनी त्या दृष्टीने मुलाखत सुद्धा घेतली की
या शेतातल्या अडचणी काय आहे, खरंच ते कापूस लावू शकतील काय. परंतु विदर्भ हा कोरडवाहू प्रांत आहे. इथं कापसावरच म्हणजे खरीपातच सगळ्यात जास्त पिकं घेतल्या जाते. महाराष्ट्राचे जेवढे 36 जिल्हे आहे, यवतमाळ जिल्हा 10 लाख हेक्टर म्हणजे जवळजवळ 25 लाख एकर जमीन नुसती कोरडवाहू शेती आहे. त्याच्यात सोयाबीन, तुरी आणि कापूस हे खरीपाचं पीक आहे महत्त्वाचं, आणि त्याच्यावरच आपली सगळी इकॉनॉमी आहे. आणि आत्ता जे संशोधन झालेलं आहे बियाण्याचं, जेनेटिकमधलं, BT बियाण्यामधलं, हे सगळं कोरडवाहू शेतीसाठी झालेलं आहे. एकेकाळी अमेरिका हे शस्त्र पुरवणारा देश होता आणि चायनासारखा देश शेती करत होता. आता विपरीत परिस्थिती झाली आहे. अमेरिकेतून अन्नधान्य जगाला पुरवण्यात येते, ब्राझीलमधून येते, अर्जेंटिनामधून येते, आणि चीन हा देश सध्या तिथे रोजगाराचे दर कमी असल्यामुळे तिथे आता कारखानदारी अस्तित्वात आलेली आहे. तर पहा, म्हणजे औद्योगिक क्रांती युरोपात झाली आणि आज 50 वर्षाच्या कालावधीमध्ये अमेरिकेने हे संशोधन सगळ्यात जास्त ॲक्सेप्ट केल्यामुळं जगाला अन्नधान्य पुरवण्याची आणि अन्नधान्यापासून पेट्रोल डिझेल बनवण्याची, इथेनॉल बनवण्याची टेक्नॉलॉजी आल्यामुळं आज जगामध्ये तो देश अन्नधान्य पुरवणारा. म्हणजे आता आमचे व्यापारी मित्र आले आहे, विजय मुंदडाजी, त्यांना ते दररोज बुशेलवर भाव बघतात सोयाबीनचे. आज जर तुम्हाला शेती करायची असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल, कारण की आज 3100च्या वर अमेरिकेत सोयाबीनचे भाव नाही आहे. परंतु भारतामध्ये MSP 4891 असताना ना तर कारखाना देऊ शकत, ना सरकारची कुवत आहे तेवढं सोयाबीन घेण्याची. तर ही जी विपरीत परिस्थितीवर मात जर करायचं असं, जगाचा बाजार जुन्या काळी काय होतं की बाजार सगळा सरकार नियंत्रित होता, परंतु गॅट आणि WTO नंतर जगाचा व्यापार एक झालेला आहे. नकाशे अलग असेल, भारताचा वेगळा, चीनचा वेगळा, अमेरिकेचा वेगळा, परंतु व्यापाराच्या दृष्टीनं पृथ्वी एक झालेली आहे. मग तो जगाच्या बाजारात जो टिकल त्याच्यापाशीच पैसा येणार आहे. मग त्या दृष्टीनं आपली काय तयारी असायला पाहिजे, तो तयारी ही असायला पाहिजे की सरकारने या सगळ्या तंत्रज्ञानाला जर परमिशन दिली तर छोटाच्या छोटा शेतकरी 30 क्विंटल सोयाबीन, 60 क्विंटल मका आणि कपाशीचं उत्पादन घेऊन. आता भारतामधली मेन समस्या आहे की भारतात युवा वर्ग खूप आहे आणि बेरोजगार, जवळजवळ 10 कोटी लोक बेरोजगारांना सामावून घेण्याची ताकद. कारण एक कापूस एक असं पीक आहे की सध्या 6.5 कोटी लोक त्या व्यवसायात आहे. शेतकऱ्यापासून तर कपडा विणणे, रंगकाम करणे, कपडा बनवणे, विदेशात विकणे. जर हे तंत्रज्ञान आलं तर साहजिक आहे आपल्याला 7,000 रुपये भाव दिला आणि एकरी जर 15 क्विंटल पिकलं तर 15 क्विंटल म्हणजे 1 लाखाचं पीक होण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. आणि थोडा स्वस्त कापूस भेटला तर इथल्या सूतगिरण्या, कापड गिरण्या आणि गारमेंट इंडस्ट्री एवढी वाढेल की पुन्हा 6 कोटी लोक याच्यात येऊ शकतात. जवळजवळ 2 ते 3 कोटी लोक नुसते पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतात. तिसरं बेकरी इंडस्ट्री आहे, ज्याला सगळ्यात महत्त्वाचा कच्चा माल जो आहे तो तेल आहे, सोयाबीन. आणि हे सगळं जर स्वस्तात बनवू शकलं तर खऱ्या अर्थानं रोजगार होईल. आणि शेतकऱ्याच्या हातात जर पैसा आला तर शेतकरी खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये पैसा देईल आणि त्याच्या गरजा पूर्ण करतील. त्याचं घर राहिलं, दार राहिलं, मुलाचं शिक्षण राहिलं, लग्न राहिले. सगळ्यात मोठी समस्या लग्नाची आहे, रोजगाराची आहे. तर रोजगार कसा तयार होईल, तर रोजगार होण्यासाठी जगामध्ये कारखानदारी जर आली तरच रोजगार तयार होईल. आणि कारखानदारी तयार होण्यासाठी शेतकऱ्याची परचेस पॉवर म्हणजे घेण्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. आणि शेतकऱ्याची कॅपॅसिटी त्याच दिवशी वाढेल जर शेतीतला नफा वाढेल. आणि शेतीतला नफा वाढवायचा असेल तर तंत्रज्ञान हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी आज शेतकरी संघटनेचं हे जे आंदोलन आहे हे आपल्याला सरकार आज आम्ही जेव्हा या बियाण्याबद्दल भावना गवळी असो, मदन भाऊ येरावार असो किंवा संजय राठोड असो यांच्याकडे गेलो, त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये मिलिंद दामले सहित मुलाखत घेतली आणि त्यांनी सांगितलं की सरकार करत नाही आहे पण शेतकरी संघटना शेतकऱ्यांना बियाणं देत आहे, तर त्या कामात त्यांना अडथळा आणू नका, अंडरस्टँडिंग करा. काही गोष्टी कायद्यात बसत नाही, पण एकमेकाला समजून तुम्ही हे बियाणं देत असाल तर त्यांना त्रास देऊ नका. तर एवढं अंडरस्टँडिंग राजकीय नेत्यामध्ये आहे.
आज हा मेळावा जसा इथे होत आहे तसा रावेरी आणि वणीमध्ये होत आहे. तर राळेगावला सुद्धा उईके आमदार येणार आहे. आम्ही सुद्धा बाळासाहेबाला इथं इन्व्हाइट केला आहे. येथील एक तासाच्या अंदर ते येणार आहे. मी त्यांना फॉलोअपमध्ये आहो. तर राजकीय नेत्याची इच्छा आहे, परंतु सरकार म्हणून ज्या काही अडचणी असेल त्या आपल्या खासदार आहे संजय देशमुख त्यांनी तिथे आम्ही त्यांना मटेरियल देणार आहोत. आमचं काय म्हणणं आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचावी अशी माझी इच्छा आहे. त्या दृष्टीने हा जो शार्क 1चा जो प्लॉट आहे 7.5 ग्रॅमचं गोंड आहे आणि आपण थोड्या वेळानंतर पुन्हा जाऊ ती व्हेरायटी पाहू. ती यावर्षीच लॉन्च झालेली आहे. जवळजवळ 10 वर्षापासून हे आंदोलन चालू आहे आणि सरकारचं अंडरस्टँडिंग वाढत आहे. होऊ शकते की उद्या हे बियाणं दुकानात जर मिळालं तर या देशाची इकॉनॉमी शेतीच्या भरोश्यावर सुधारणार आहे. कारण की शेतकऱ्यापाशीच खरी ताकद आणि त्याच्या गरजा पूर्ण व्हायच्या आहेत. ज्याची गरज पूर्ण व्हायची आहे तोच मार्केटचा हिस्सेदार होणार आहे. तर मित्र हो, तर यानंतर